हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती तसंच सरळ सेवा भरती ही जाहिरात कधी येईल, जाहिरात जर आली तर त्यामध्ये एकूण जागा किती असतील, तसेच आता जे विद्यार्थी तयारी करायची असेल तर त्यांनी तयारी कशा पद्धतीने करायची जेणेकरून ती जी पोस्ट आहे ती आपण काढू शकणार आहोत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर सर्वात पहिल्यांदा बघायचं आहे की आता यामध्ये जागा किती असणार आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये 2 टप्पे असतात ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये। एक टप्पा असतो तो असतो ग्रामीण, दुसरा जो टप्पा असतो तो असतो नागरी। नागरीमध्ये पण 2 भाग असतात, एक असतात सरळ सेवा आणि दुसरा जो असतो त्याला पदोन्नती म्हणतात किंवा अंतर्गत विभागीय परीक्षा असे म्हटलं जातं, त्याला अंतर्गत विभागीय परीक्षा। तर लक्षात घ्या, सरळ सेवा जी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये एकूण तुमच्या 128 जागा असणार आहेत। किती? 128 जागांसाठी सरळ सेवा एक्झाम होईल किंवा जेव्हा जाहिरात येईल त्या वेळेस जे रिटायर झाले असतील तर त्यांची पदे देखील त्या ठिकाणी ॲड करण्यात येतील आणि पदोन्नती कोट्यातील, बरोबर। आता ज्यांनी ऑलरेडी काम केलं आहे तर पदोन्नती कोट्यातील विद्यार्थी मित्रांनो 272 पदे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरणार आहेत। म्हणजेच काय, जाहिरात जी येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 272 जागा विद्यार्थी मित्रांनो व्हॅकंट असणार आहेत। आता लक्षात घ्या, अंतर्गत विभागीय परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो क्रायटेरिया काय असणार आहे अंतर्गत विभागीय परीक्षेसाठी। तर लक्षात घ्या, ज्यांनी अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून किमान 10 वर्ष सेवा केली किंवा मिनी अंगणवाडी सेविकेमध्ये 10 वर्ष सेवा केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत। आणि त्यानंतर वयाची अट देखील आहेत। वयाची अट किती येतं? मॅक्झिमम जे विद्यार्थी आता त्यांनी जे परिपत्रक काढलं त्यामध्ये 45 अट दिली, परंतु जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा आपल्याला कळेल। तर लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीकरिता 38 वय असतं, त्यानंतर ज्या इतर मागासवर्गीय असतात त्यांकरता 43, त्यानंतर दिव्यांगाकरता 45 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एजचा क्रायटेरिया असतो। त्यानंतर त्यांनी त्या परिपत्रकामध्ये हे देखील मेन्शन केले की तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यामुळे आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर MSCITचं सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, यामध्ये शिथिलता देखील येते की जेव्हा तुम्ही पास होतात त्यानंतर देखील तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही MSCITचं सर्टिफिकेट काढू शकता। जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो क्लिअर होणार आहेत। आय होप इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल। यानंतर आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला बघायचा आहे। आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे तर लक्षात घ्या, मराठी 10वी बेस तुम्हाला इंग्लिश 10वी बेस इंग्लिश असणार आहेत। यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी। त्यानंतर जे मराठी आहे ते 10वी बेस असेल, माध्यम मराठी 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी। सामान्य ज्ञान आणि संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजेच काय, GK आणि ॲप्टिट्यूड 12वी बेस असेल, 40 प्रश्न असतील प्रत्येकी 20-20 प्रश्न 80 गुणांसाठी। त्यानंतर महिला व बालविकास योजना, बरोबर, कायदा आणि योजना यावर 30 प्रश्न असतील 60 गुणांसाठी। तर लक्षात घ्या, आता आपण जेव्हा तयारी करणार आहोत तर सरळ सेवाची पण करायची आणि आपल्याला अंतर्गत विभागीय याची पण तयारी करायची, दोन्ही पण अभ्यास करायचा आहे आपल्याला। तर लक्षात घ्या, आता जी एक्झाम सरळ सेवेसाठी होते, सरळ सेवेसाठी फक्त संगणक हा टॉपिक ॲडिशनल त्या ठिकाणी केलेला आहे, बाकी दोन्हीही सिलेबस अगदी सेम आहेत। आता लक्षात घ्या, तुम्ही यूट्यूबवर जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला 2,500चं पॅकेज भेटतंय, कुठे 4,000चं पॅकेज भेटतंय, तर असे पॅकेज घेत बसू नका। लक्षात घ्या, तुमची परीक्षा ही 10वी बेस आणि 12वी बेस आहे, म्हणजे अगदी सोपी आहे। प्रत्येकाने 10वी आणि 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे। आणि अजून एक, जर तुम्हाला अंतर्गत विभागीय किंवा सरळ सेवेचा जर फॉर्म भरायचा असेल तर पदवी देखील तुम्हाला कंपल्सरी आहे, ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची। तर एवढं मोठं पॅकेज घ्यायची गरज आहे का? माझं तरी म्हणणं आहे नाही। तुमच्याकडे स्वतःचं मटेरियल जर असेल आणि ते जर तुम्ही 4 ते 5 वेळेस जर आपल्या डोळ्याखालून जर घातलं तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत जे प्रश्न येणार आहे, 1 प्रश्न आणि 4 ऑप्शन असणार आहे। त्यामुळे काय कन्सेप्ट जास्त क्लिअर असली पाहिजे याचं गरज नाही। ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल तो टॉपिक तुम्ही यूट्यूबवर नक्कीच सर्च करू शकता। तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी आपण जे पॅकेज बनवलं आहे त्यामध्ये 18,500 प्लस प्रश्न आहे, प्राईस ठेवण्यात आले आहेत 250 रुपये। यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तर सर्वात पहिल्यांदा ICDS योजना, पोषण अभियान आणि संगणक 2000 प्रश्न। जे अंतर्गतसाठी तयारी करतायत त्यांनी संगणक टॉपिक करायचं नाही, बाकीचे हे जे दोन्ही टॉपिक आहेत ते तुम्हाला करायचे आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान यावर 4700 प्रश्न आहे। सामान्य ज्ञानमध्ये आपण डिवाइड केलं आहे महाराष्ट्राचा भूगोल,
इतिहास, राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान असं सेपरेट PDF फाईल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका आहे, चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड आहे. यासोबत तुम्हाला 10 फुल लेंथ टेस्ट देखील देण्यात येत आहे. 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राइस फक्त ₹249 ठेवण्यात आलेले आहेत. आपण जर आपले ICDS जी सरळ सेवा एक्झाम झाली त्या ठिकाणी जर आपले व्हिडिओ बघितले तर त्या ठिकाणी बघू शकतात सर्वात जास्त यूट्यूबवर व्ह्यू आपल्याच व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो गेलेले आहेत आणि त्यातून खूप सारे विद्यार्थी मित्रांना फायदा झाला आहे. तसेच खूप सारे विद्यार्थी मित्रांनी आपलं मटेरियल परचेस केलेलं आहे. जर तुम्हाला हे मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देण्यात आले आहे. ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर याचा फायदा काय असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील देऊ शकता. ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी नव्याने ॲड करण्यात आले आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल ते ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर हे तर झालं आता अभ्यास कशा पद्धतीने करायचं. आणि या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला पेमेंट काय असेल, तुमचा जो वेतन बँड असणार आहे तो S13 विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. S13 म्हणजे तुमचं स्टार्टिंगचं जे बेसिक जर बघितलं तर 35,400 ते 1,12,400. आता हे जे बेसिक असतं यामध्ये तुम्हाला काय भेटतो, HRA भेटतो, DA भेटतो, त्यानंतर या सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे तुमचं पेमेंट 45,000 ते 50,000मध्ये विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि तुमचे जे डाऊट आहेत ते आपण क्लिअर केले आहेत. लक्षात घ्या, या महिन्याच्या शेवटपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत विभागीय परीक्षेकरिता येऊन जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, आत्तापासूनच मटेरियल घेऊन जर तुम्ही डेली आपलं जर काय म्हणता येईल एक वेळापत्रक जर डिसाईड केलं, दिवसातून 1 तास काढला किंवा तुम्ही काम करता करता जर मोबाईलमध्ये या PDF फाईल असणार आहेत तुम्ही रीड करू शकता. या ठिकाणी काय केलं की आपण MCQ दिलेत, प्रश्न आणि उत्तर लगेच दिले. म्हणजे 4 ऑप्शन प्रश्न, 4 ऑप्शन आणि उत्तर लगेच दिले. जेणेकरून काय होईल की हे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जर गेले तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या, ₹250 म्हणजे खूप कमी फी आहे, बरोबर. कम्पेअर केला 2,500चा पॅकेज, 4,000चा पॅकेज तर खूप कमी फी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की घेऊन टाका. आणि लक्षात घ्या, आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील आणि जे आपण अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याचे देखील तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी भेटणार आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. तर नक्की एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील म्हणायचं आहे.